आदित्यजी, वरळीत हिट अँड रनची घटना घडलेली आहे, कसं पाहता या घटनेकडे? राजकीय रंग कुठेतरी याला येतोय असं पाहायला मिळालं. आज सकाळी आपल्याला सर्वांना माहिती आहे, एक हिट अँड रनची केस झालेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जो चालक होता तो फरार झालेला आहे. आता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत. सीसीटीव्हीवरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेलं, कैद केलेलं आहे. जो चालक होता, जो तरुण मुलगा होता, त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. आमचं म्हणणं हेच राहील की याच्यात तो लवकर पकडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. पण यापुढेही जाऊन मला वाटतं आपल्याला आठवत असेल, मागच्या वर्षी देखील मी अधिवेशनात बोललो होतो की मुंबईत गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती बिघडत चाललेली आहे. मग रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, सिग्नल तोडणं असेल, एकंदर वातावरण असं झालं की फिजिकल प्रेझेन्स कुठेतरी आपल्याला कायद्याचा दिसला पाहिजे आणि हा कायद्याचा दबाव असला तरच हे सगळं आटोक्यात येईल. मला वाटतं ह्याच केससोबत जसं मी सांगितलं की सगळीकडे ट्रॅफिक पोलीस हे दिसले पाहिजेत, गाड्यांना अडवलं गेलं पाहिजे. नुसतं सीसीटीव्हीवर आता भागून चालणार नाही. राजेश शहा जे राजेश प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे उपनेते आहेत. कुठेतरी पॉलिटिकल हस्तक्षेप. बघा, हे शहा कोण आहेत आता आपण सगळ्यांनी माहिती घ्या. पण आमच्या इथे कोळीवाड्यातल्या एका व्यक्तीवर त्यांनी गाडी चालवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, कोणी कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आता ते राजकीय करणार नाही, लगेच राजकीय रंग यायला मी देणार नाही. या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. सगळे एव्हिडन्स आहेत, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता राजकीय हस्तक्षेप नको याच्यात, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. पुण्यातल्या घटनेनंतर ही दुसरी घटना आहे. पुण्यातल्या घटनेनंतर मला वाटतं आम्ही पण उचललेलं आहे, आधी पण उचललेलं आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृहात करण्यापेक्षा आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. आमची अपेक्षा ही आहे की लवकर तो जो कोणी चालक असेल, तो मुलगा जो कोणी असेल त्याला अटक झालीच पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. पुण्यातल्या घटनेनंतर ही दुसरी घटना आहे. कायदे करण्यात येतात मात्र अंमलबजावणी होत नाही, याकडे कसं पाहता? बघा, आता मी राजकीय आरोप परत सांगतो, या घटनेवर आता करणार नाही. जरी ती व्यक्ती कुठच्याही राजकीय पक्षाची असेल किंवा गद्दार गटाची असेल त्याच्यात मी जाणार नाही. मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे, आता पोलिसांकडून आहे की कडक कारवाई व्हावी. प्रदीप नाको से अभी मैंने बातचीत की, उनसे बात करो तो यानी जो हुआ, जो घटना हुई, बहुत ही एक दर्द देने वाली बात है. खुद की आंखों के सामने अपनी उनकी बीवी जो है वो कस्टडी लेके गई और सबसे यही सबसे महत्वपूर्ण बात यही है कि ये सब सीसीटीवी पे आ गया है. अभी जांच इसी पे है. वो जो चालक था उसे ढूंढ रहे हैं. मेरी ये अपेक्षा रहे कि जल्द से जल्द उसे काबिज किया जाए और जेल की सजा दी जाए. त्यांचं चालू आहे, शोध चालू है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के वो पालघर ही उपनेता बताए जाते हैं. बिल्कुल, मैं इसको, मेरी डिसीजन तो मैं यहाँ रखूंगा और मैं इसको पॉलिटिकल रंग नहीं देना चाहता. मैं यही अपेक्षा करूंगा कि जो भी सरकार है वो यहाँ कोई फोन ना करे. अगर फोन कोई करे तो उसको जल्द से जल्द पकड़ने की बात करे, कोई राहत देने की बात ना मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे आमचे संस्कार नाहीत की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं. जरी गद्दार गँग मधले असले, जरी कुठच्याही पक्षाचे असले, तरी एक महत्वाचं आहे, मी सांगेन की ह्या पकडलं गेलंच पाहिजे. त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नाकोजी यांच्या बाईकवर जी गाडी चालवली, हिट अँड रन मध्ये केलेलं आहे, ते चुकीचंच आहे. आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये. जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर. थँक्यू सर. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन.